नमस्कार शेतकरी मित्रांनो, आम्ही संगमनेरकर या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। तर शेतकरी मित्रांनो, आता 180 कोटी जनतेला मोठा धक्का बसलेला आहे। केंद्र सरकारने आधार कार्डवरती आता कोणते नवीन नियम लागू केलेले आहेत ते म्हणजे 15 सप्टेंबर पासून म्हणजेच आजपासून केंद्र सरकारने आधार कार्डवरती नवीन नियम लागू केलेले आहेत। तर मग ते नियम कोणते आहेत, त्या कोणत्या अटी आहेत की जे आपल्याला पूर्ण करावयाचे आहे, सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। मित्रांनो, आधार कार्ड हे प्रत्येकाला खूपच गरजेचं आहे, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांसाठी खूपच महत्त्वपूर्ण असा होणार आहे। मित्रांनो, व्हिडिओ संपूर्ण पहा, कुठेही स्किप करू नका। चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया। तर मी कविता आणि स्वागत करते तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आता आपण आपलं आधार कार्ड हे बऱ्याच ठिकाणी देत असतो, पण अलीकडे आधार कार्ड वापरून एखाद्याच्या नावावरती कर्ज घेतलेल्याच्या गोष्टी समोर आलेल्या आहेत आणि एखाद्याच्या नावावरती म्हणजे एखाद्याचं आधार कार्ड वापरून पैसे उकळण्याच्या घटना देखील समोर आलेल्या आहेत। त्यामुळे हे नियम जर तुम्ही लक्षात घेतले नाही तर तुमचेही खूप मोठे नुकसान होऊ शकते, त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा। तर मित्रांनो, UIDAI ही जी आधार कार्डची कंपनी आहे, संस्था आहे, तर त्यांच्यामार्फत सर्व जनतेला तातडीची सूचना देण्यात आली आहे। जर तुम्ही 10 वर्षांपासून आधार कार्ड वापरत असाल तर तुम्हाला हे नियम माहीत असणं आवश्यक आहे आणि त्यासाठी आता तुम्हाला अडचण येऊ शकते, त्यामुळे तुम्ही हे जे 3 नियम बदललेले आहेत आधार कार्डचे ते सविस्तरपणे जाणून घ्या। त्यामध्ये मित्रांनो, पहिला जो नियम आहे तर तो म्हणजे आयकर वितरण तसेच पॅनसाठी आता अर्ज करताना आधार अर्जाच्या नोंदणी क्रमांकाचा यापुढे विचार केला जाणार नाही। हा नियम ऑगस्टपासून लागू होणार आहे। केंद्र सरकारने ही सुविधा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे आधार कार्डचा हा नियम तुम्हा सर्वांना माहीत असायलाच हवा। तर मित्रांनो, आता आयकर विभागाने आयकर वितरण तसेच पॅनसाठी अर्ज करताना तुम्हाला आधारचा नंबर लागणार नाही। यापूर्वी आयकर वितरण किंवा पॅन कार्डसाठी ऑनलाईन अर्ज करताना आधार अर्ज नोंदणी क्रमांक प्रदान करण्याचा पर्याय उपलब्ध होता। ही सुविधा 2017 पासून कार्यान्वित होती, पण आता अशा प्रकारे पॅन वापरता येणार नाही। केंद्र सरकारने यासाठी नवीन निर्णय किंवा नवीन नियम हा जारी केला आहे। आधार कार्डचा क्रमांक हा 12 अंकी असतो, तर आधार नोंदणी क्रमांक हा 14 अंकी असतो। आधार अर्ज भरताना आधार नोंदणी क्रमांक हा दिला जातो, त्या क्रमांकावर तारीख आणि वेळ ही ठरलेली असते। आता नोंदणी क्रमांकावरती पॅन हा दिला जाणार नाही, असा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे। तर मित्रांनो, आयकर वितरण तसेच पॅनसाठी अर्ज करताना आधार अर्जाच्या नोंदणी क्रमांकाचा यापुढे विचार केला जाणार नाही। ही जी अट आहे तर ती पहिली अट आहे, म्हणजेच पहिला नियम बदल आहे। त्यानंतर दुसरा जो आहे तर तो म्हणजे आधार कार्डवरील नाव किंवा जन्मतारीख जर तुम्हाला बदलायची असेल तर यामध्ये बदल करण्यात आले। यासाठी आता कठोर नियमही लागू करण्यात आलेले आहेत। म्हणजे पूर्वी आपण आधार कार्डवरती आपलं नाव किंवा जन्मतारीख ही अत्यंत सहजरित्या बदलू शकत होतो, परंतु आता यासाठी अतिशय कडक असे नियम लागू करण्यात आले आहे। तर मित्रांनो, आता आधार कार्ड काढून 10 वर्ष जर तुम्हाला झाले असेल त्यांच्यासाठी ही तातडीची सूचना अशी आहे की त्यांनी आपलं आधार हे लॉग इन करून त्यांचा फोटो आणि पत्ता अपडेट करून घ्यायचा आहे। तर मित्रांनो, आता तिसरी जी अट आहे ती म्हणजे फसवणूक होऊ नये म्हणून। तर मग तुम्ही तुमच्या आधारच्या जर तुमच्या आधार कार्ड नंबरची किंवा तुमची जर फसवणूक होऊ नये यासाठी तुम्हाला काय करायचं आहे ते सविस्तर जाणून घ्या। मित्रांनो, यामध्ये तुम्ही तुमचं आधारच्या वेबसाईटला जाऊन तुमचं बायोमेट्रिक लॉक करायचं आहे। गुगलवरती माय आधार सर्च करा आणि तिथे तुमचा आधार नंबर टाकून लॉग इन करा। आधार सर्व्हिसेसमधून खाली जाऊन तुम्हाला बायोमेट्रिक सर्च करा आणि बायोमेट्रिक लॉक करा। ज्यावेळेस तुम्हाला बायोमेट्रिक लागेल तर परत तुम्ही तसंच करून ते अनलॉक करा आणि 10 मिनिटांसाठी ते तुमचं लॉक होईल आणि तुमचं कामही होऊन जाईल। तर मित्रांनो, बायोमेट्रिक लॉक करा असं स्टेट बँक ऑफ इंडियाने सुद्धा सांगितलं आहे, कारण तुमचा अंगठा जर एखाद्या मशीनला लावला आणि तुमचं बायोमेट्रिक जर ऑन असेल तर तुमच्या खात्यातले पैसे सुद्धा कुणीही कधीही कितीही काढू शकतं आणि यामुळे तुमचा खूप मोठा तुम्हाला धोका होऊ शकतो। त्यामुळे आता राज्य शासनाने हे नवीन नियम लागू करण्यात आलेले आहे। तर मित्रांनो, ही होती आधार कार्ड विषयी आजपासून लागू करण्यात आलेले नवीन नियम। तर व्हिडिओ माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास इतरही बांधवांपर्यंत नक्कीच पोहोचवा। पुन्हा भेटूया, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।